या बारामतीच्या पोटनिवडणुकीमुळे पवार कुटुंब आणि त्यांचे पक्ष किती जवळ येतात हे येणाऱ्या काळात समजेलच। पण सुनेत्रा पवारांच्या विरोधात एक दोन नव्हे तर तब्बल 22 उमेदवार उभे आहेत, त्यामुळे निवडणुकीला वेगळाच रंग चढलाय। जिंकण्याची 1% शक्यता नसताना उमेदवारी अर्ज भरणारे हे औसे नवसे गवसे कोण आहेत पाहूया। अभिजित बिचुकले निवडणुकांपासून बिग बॉस पर्यंत प्रसिद्धीसाठी ते काहीही करतील। करुणा मुंडे धनंजय मुंडेंवर टीकेची एकही संधी सोडायची नाही असा त्यांचा निर्धार। लोकसभा असो किंवा विधानसभा किंवा एखादी विशेष गाजत असलेली निवडणूक लागली की साताऱ्याचे अभिजित बिचुकले तिकडे धावतात आणि अर्ज भरतात। सर्वाधिक निवडणुका लढायचा विक्रम त्यांना आपल्या नावावर करायचाय म्हणे। त्यांनी अनेकदा मुलाखतींमध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक लढण्याची इच्छाही व्यक्त केली आहे, पण तिथे अर्ज भरण्यासाठी 50 प्रस्तावक आणि 50 अनुमोदक लागतात आणि हे सगळे आमदार किंवा खासदार असावे लागतात। त्यामुळे ती संधी बिचुकलेंना अद्याप मिळाली नसली तरी इतर ठिकाणी त्यांना कोण अडवणार। अजित पवारांच्या निधनामुळे बारामतीची पोटनिवडणूक लागली आणि बिचुकले तिथेही पोहोचले। सुनेत्रा पवारांचा अर्ज दाखल होण्यापूर्वीच बिचुकलेंनी आपलं नाव उमेदवारांच्या यादीत घातलं। काँग्रेसनं उमेदवार दिल्यामुळे आणि नंतर त्यांच्या माघारी नाट्यामुळे बारामती आणखी चर्चेत आली। अर्ज भरण्याची मुदत संपेपर्यंत सुनेत्राताईंविरोधात तब्बल 54 उमेदवार उभे ठाकले होते। यातल्या 30 जणांनी अर्ज मागे घेतले, मात्र उरलेल्या 22 जणांपैकी एक आहेत अभिजित बिचुकले। बिचुकलेंइतकी नसली तरी प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची हौस असलेल्या बारामतीच्या या आणखी एक उमेदवार धनंजय मुंडे यांच्या विभक्त पत्नी करुणा मुंडे। बारामतीशी आणि तिथल्या प्रश्नांशी दूरान्वयही संबंध नसताना त्यांनी अर्ज का भरला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। स्वतः करुणा मुंडेंनी काय कारण सांगितलं तुम्हीच ऐका। धन्या मुंडेला कॉल आला मला आणि त्यांनी मला सांगितलं की मतलब माइंड चेक करत होते की मी भरणार आहे की नाही। तर मी सांगितलं त्यांना असंच मजाकमध्ये मी हळूहळू विचार दिला मी भरणार आहे, हे चेक करण्यासाठी तुम्ही विचारत आहे ना, मी भरणार आहे फॉर्म। तर त्यांनी मला उचकावला की अरे तुला भरायचं आहे तर भर, तुझी काय लायकी नाही आहे, तू काय करू शकत नाही, किती मोठे मोठे पक्ष आहेत आईसोबत बहिणीसोबत आणि तू काय करू शकणार आहे, काय करू शकणार नाही। तर मी सांगितलं असं, तो मी बघितलं ना की पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, त्याच्यामध्ये धन्या मुंडेचा जास्त रोल होता। त्याच्यासाठी मी आज गेली आणि मी फॉर्म भरला अगोदर। अर्ज मागे घेण्यासाठी खासदार पार्थ पवारांनी फोन केल्याचा दावा करुणा मुंडेंनी केलाय। ठीक आहे की पार्थ दादा सोबत पण माझा बोलणं झालं। काय म्हणाले पार्थ पवार, काय बोलले? त्यांनी हे सांगितलं होतं की ताई तुम्ही माघार घ्या आणि आम्हाला सपोर्ट करा याच्यामध्ये, क्योंकि हे पोटनिवडणूक आहे। म्हणजे मुंडे जर हर्षवर्धन सपकाळांना फोन करत असतील तर अर्थात तुम्हाला सुद्धा त्यांनी फोन केला असेल की तुम्ही अर्ज मागे घ्या। नाही, त्यांना असं छोटेपणे वाटते ना त्याच्यामध्ये। हर्षवर्धन सपकाळ साहेबांना फोन करू शकतात धन्या मुंडे, पण स्वतःची बायकोला कॉल करू शकत नाही। तो माझा पण फर्ज आहे ना याच्यामध्ये। इतके मोठे पार्थदादा मला कॉल करू शकता है ना, त्यांचे मोठे मोठे नेत्यांनी मला समजावणी दिली आणि त्यांचं मी कौतुक करते, पण धन्या मुंडे जे माझा नवरा आहे ते मला कॉल करू शकत नाही, इतका त्यांना छोटापणे वाटतोय। विशेष म्हणजे साताऱ्याचे बिचुकले, बीडच्या करुणा मुंडे यांच्यासारखे बाहेरचे जास्त उमेदवार रिंगणात उतरले। बारामतीत सुनेत्रा पवारांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या 22 जणांपैकी 9 जण बारामती विधानसभा मतदारसंघातील आहेत, तर मतदारसंघाबाहेरून आलेल्या तब्बल 13 जणांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवलेत। त्याच्यात काही पुणे, सोलापूर, कल्याणचे आहेत, अंबरनाथ, उल्हासनगरचे दोघे आहेत, तर एका उमेदवाराचा पत्ता मुंबईतल्या चेंबूरचा आहे। बिचुकले आणि करुणा मुंडे सोडून त्यांची नावं कुणी ऐकली नाहीत। मूळच्या बारामतीच्या 10 उमेदवारांचं मतदारसंघाबाबत काही म्हणणं असू शकतं, बाकी त्यांची कारणं त्यांनाच माहीत। मुंबईहून वेदांत नेपसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।